सरांची मम्मी आहे. आमचं एक छोटं दुकान आहे नरसिंहवाडीमध्ये. तर आज जे काय मी बघितला किंवा जे काय अनुभवलं ते काय म्हणजे माझ्या तरी स्वप्नात नव्हतं की माझा मुलगा एवढं करेल, 21 लाख रुपयाची गाडी घेईल. मला या कंपनीवरती पहिला विश्वास नव्हता. मला न सांगता त्यानं या कंपनीमध्ये काम चालू केलं होतं. 2-3 महिन्यानंतर मला कळालं, थोड्या त्याच्या अचिव्हमेंट होत गेल्या. पहिल्यांदा त्यानं बाईक घेतली, 2-2.25 लाख रुपयाची बाईक घेतली. नंतर असंच काम करत करत त्याने थोड्याफार वस्तू परचेस केल्या, सोनं गोल्ड केलं. आणि सगळ्यांनी तुम्ही जर का वेलफेअर कंपनीवरती विश्वास ठेवून जर का तुमच्या मुलांना वगैरे वेलफेअर कंपनीमध्ये काम करायला सुरुवात करायला एक चान्स दिला, तर आज आमच्यासारखंच तुम्ही सुद्धा उद्या इथं स्टेजवरती येऊन तुमचा पण सत्कार होईल. वेलफेअर कंपनी, विक्रांत सर, सगळ्यांचा सपोर्ट सिस्टीम एकदम सुंदर आहे इथं. आणि वेलफेअर कंपनी ऑल इंडियामध्ये 1 नंबरला येईल असं आपलं स्वप्न आहे. आणि ते ही मुलं करून दाखवतील. त्याच्यात तुमचा पण आम्हाला सहभाग हवा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सपोर्ट करा. माझा मुलगा फक्त 12वी झाला आहे. 12वी नंतर पुढचं शिक्षण मी त्याला ॲनिमेशनसाठी घातलं पण होतं, पण त्यानं ते न करता हा एक बिझनेस चालू केला स्वतःचा. मी सुद्धा एका कंपनीमध्ये पैसे भरले, माझे पण पैसे बुडले, पण तुमचं तसं काय होणार नाही. 101%, 100% म्हणत नाही आहे मी, 101% वेलफेअर कंपनीमध्ये तुमचा पैसा कुठेही जाणार नाही. आमच्याकडे असं बॉन्ड तुम्ही घेऊन घ्या, तुमचा पैसा एक सुद्धा वाया जाणार नाही. इथं तुम्ही पैसे 100 काढला तर ती तुम्हाला 1 लाख रुपये म्हणतो. 100ला 1 लाख रुपये मिळवून देण्याची ताकद वेलफेअरमध्ये आहे. या पण तुम्ही तसा सहभाग केला पाहिजे, कष्ट केले पाहिजे. बिनकष्टाचं मी जर सुद्धा दुकानात उभारतो, मला दिवसभर दुकानात उभारायला लागते. आहे माझं स्वप्न गाडी घ्यायचं होतं, पण मी 10-10.5 लाख रुपये पण गाडी घ्यायचं माझं स्वप्न होतं. पण माझ्या मुलग्याने 21 लाख रुपयाची जेब घेऊन 21 लाखाचीच गाडी घ्यायची आणि त्याचं त्याने स्वप्न पूर्ण करून दाखवलेलं आहे. आज त्या गाडीतनं बसूनच आम्हाला त्याने इथपर्यंत घेऊन आलाय. तुम्ही सुद्धा अशी स्वप्न तुमची सगळी पूर्ण करतील. तुमच्या मुलांना सपोर्ट द्या. वेलफेअरवरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा. ही सदिच्छा. विक्रांत सरांचे मी पहिला धन्यवाद मानतो. राहुल सर, विक्रांत सर, सुनील सर, संपूर्ण मुले कामातच असतात. कुठेही गेला तुम्ही आयुष्यात, कुठेही जगाच्या पाठीवर गेला तर तुम्हाला कष्टही करावेच लागणार. वेलफेअर कंपनीमध्ये 21 लाख रुपयाची गाडी घेतली, घरात बसून घेतलेली नाही आहे. मुलगा दिवसभर राबतो, दिवसभर त्याला फिरायला लागतं, जायला लागतं. तुम्ही घरात बसला, तुमचं कुठलं एकही स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्ही कष्ट केले पाहिजे, तुमची पूर्ण स्वप्न होणार. ही सदिच्छा बाळगतो मी आणि 2 मिनिटाच्या भाषण संपतो. थैंक यू दोस्तों। ऐसा कहा जाता है कि माँ कभी झूठ नहीं बोल सकती, और दोस्तों उनकी माँ ने आपके सामने एक सच्चाई रखी है दोस्तों। ऐसे ही दोस्तों 21 लाख की गाड़ी नहीं आई, उसके पीछे कुछ